तर कटाची आमटी ही अशी आमटी आहे जी फारशी इतर वेळी होत नाही. सणावाराच्या वेळी ती केली जाते. तर आज आपण बघूया कटाची आमटी कशी करायची. तर इथे हरभऱ्याची डाळ असते, त्याच्यामध्ये पाणी घातलेलं असतं शिजायला. तर हरभऱ्याची डाळ पूर्ण शिजली की जे पाणी उरतं तो कट असतो, त्याची कटाची आमटी बनते. तर इथे मसाल्यासाठी मी घेतलं सुकं खोबरं, जिरे, दालचिनी, मिरे, लवंग, ओलं खोबरं, कोथिंबीर, 1 ग्लास पाणी घेतलं आणि कट आहे. तर इथे सगळ्यात आधी काय करायचं, जे सुकं खोबरं असतं ते गॅसवरती असं भाजून घ्यायचं. थोडंसं काळं होईपर्यंत भाजायचं ते. इथे बघू शकता तुम्ही, हे असं भाजून घ्यायचं. त्यानंतर ब्लेंडरमध्ये काय घ्यायचं, ओलं खोबरं, कोथिंबीर घ्यायची आणि हा जो सगळा मसाला आहे हा सगळा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि तो सगळं एक वाटण तयार करून घ्यायचं. आता इथे आपलं हे वाटण तयार आहे. तर हे वाटण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर हा जो कट आहे त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं. तो कट थोडासा दाट असतो, त्याच्यामध्ये जराशी पाणी घालायचं आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची. तर आता जो कट आहे तो इथे ठेवून द्यायचा गॅसवरती आणि त्याच्यामध्ये आता मीठ घालायचं, थोडासा गूळ ॲड करायचा आणि मग जो मसाला आपण रेडी केला तो सगळा मसाला ह्याच्यामध्ये घालून टाकायचा. आणि ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट घालतो. इथे आमचा काळा मसाला आणि तिखट असं मिक्स केलेलं तिखट असतं, ते मी घातलंय. त्यानंतर ओलं खोबरं थोडंसं घालायचं. तर आता इथे ही कटाची आमटी उकळली आहे, तर ती थोडीशी बाजूला ठेवायची आणि इथे आपल्याला वरून फोडणी घालायची. मोहरी, जिरे, हिंग, हळद अशी फोडणी करायची. त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा. तो कढीपत्ता स्प्लटर झाला की हे सगळं जे आहे ती फोडणी आमटीत घालायची आणि पटकन झाकून ठेवायचं. त्यानंतर झाकून ठेवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आमसूल घालायचं आणि मग इथे रेडी आहे मस्त आपली कटाची आमटी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही सुद्धा अशी कटाची आमटी एकदा नक्की करून बघा.